हॅलो, वेलकम स्टुडंट. विद्यार्थ्यांनो, तुम्ही निरीक्षण केलं आहे का कधी की सावली आपली कशी बदलत जाते ऋतूनुसार, किंवा सूर्योदयाची जी जागा आहे आपल्या घरापासून ती कशी बदलत जाते याचं कधी निरीक्षण तुम्ही केलं आहे का? केलं असेल तर यामागील कारण तुम्हाला माहीत असेल. मुख्यतः या सर्व बदलांना दोन मुख्य कारण आहे. एक म्हणजे रोटेशन ऑफ द अर्थ अँड रिव्हॉल्युशन ऑफ द अर्थ, म्हणजेच परिवलन पृथ्वीचे आणि परिभ्रमण पृथ्वीचे. असे हे दोन मेन कारण आहे ज्यामुळे आपल्याला ऋतूबदल, दिवस रात्र किंवा वेगवेगळे बदल आपल्याला पृथ्वीवर आढळतात. बघितलेच असेल की तुमची सावली कशी जागा बदलत राहते ऋतूनुसार, किंवा घरासमोर येणारा सूर्यप्रकाश हा उन्हाळ्याच्या वेळी वेगळ्या दिशेचा असतो आणि हिवाळ्याच्या वेळी वेगळ्या दिशेचा असतो. तर असं का होते हे तुमच्या लक्षात आलंच असेल. तर आज आहे 22 डिसेंबर आणि या दिवशी एक स्पेशल घटना होत असते. ती कुठली ती मी आज तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग सांगूया काय स्पेशल आहे 22 डिसेंबर किंवा 21 डिसेंबर. वर्षभरात आपल्याला असं लक्षात आलेलं आहे की सूर्योदय कधी उत्तरेकडे जातो आणि कधी कधी आपल्याला दक्षिणेकडे सरकलेला दिसतो. वास्तविक पाहता सूर्य कुठेही सरकत नाही. सूर्य तर त्याच्या निश्चित जागेवर आहे. तर मग जागा कोण बदलतं? तर तुम्हाला माहित आहे, जागा बदलते पृथ्वी. पृथ्वी ही रिव्हॉल्युशन करते अराउंड दी सन अँड रोटेशन पण करते. ओन ॲक्सिस भोवती रोटेशन करते, स्वतःभोवती ती फिरत राहते रोटेशन. आणि त्यामुळे आपल्याला सूर्योदय व सूर्यास्त यांची जागा बदलल्यासारखं दिसते. पृथ्वीच्या रोटेशन आणि रिव्हॉल्युशनमुळे आपल्याला हा सगळा बदल जाणवते. 21 जून पासून तर 22 डिसेंबर पर्यंत आपल्याला सूर्य दक्षिणेकडे हळूहळू सरकत जाताना दिसतो, सरकलेला दिसतो, आणि त्यालाच आपण सूर्याचे दक्षिणायन असे म्हटलेले आहे. याउलट तो 22 डिसेंबर ते 21 जून या कालावधीमध्ये सूर्य मात्र आपल्याला उत्तरेकडे सरकलेला दिसतो आणि यालाच आपण उत्तरायण असं म्हटलेलं आहे. त्याला मुख्य कारण कोणते हे माहित आहे तुम्हाला? एक तर परिवलन, दुसरं परिभ्रमण. म्हणजेच काय तर रोटेशन अँड रिव्हॉल्युशन. तर रोटेशन आणि रिव्हॉल्युशन मुळे तर होतेच, परंतु एक गोष्ट महत्वाची आहे की अर्थ जी आहे ती अर्थ आपली मिडल आस आहे तो थोडा तिरपा आहे, कललेला आहे, आणि त्यामुळे आपल्याला पृथ्वी ही वेगळी फिरताना सूर्याभोवती आढळते. ती सरळ न फिरता सूर्याभोवती जेव्हा पृथ्वी परिभ्रमण करते तेव्हा थोड्याशा तिरप्या पोझिशनमध्ये करते आणि ती अशी कंटिन्युअस परिभ्रमण म्हणजेच रिव्हॉल्युशन करत राहते. सूर्याचे फिरणे तर भास असतो, भासमान आहे, ते आपल्याला फक्त भासते. ऍक्च्युअली फिरतं कोण? पृथ्वी. आणि या कललेल्या आसामुळे पृथ्वी जी सूर्याभोवती फिरते त्यामुळे आपल्याला उत्तरायण व दक्षिणायन होताना दिसते. पृथ्वी जेव्हा सूर्याभोवती फिरते तेव्हा ती थोडी लंब वर्तुळाकार अशी फिरत असते. नॉट एक्झॅक्टली सर्कल. एक्झॅक्टली सर्कलमध्ये ती फिरत नाही, तर ती थोडा लंब वर्तुळाकार असा घेत असते. या लंब वर्तुळाकारामुळे काय होतं, पृथ्वी आणि सूर्य यांच्यामधलं अंतर हे वर्षभर सारखं राहत नाही. त्यामुळे पृथ्वी जर सूर्याच्या भोवती जवळ अंतरावर असली तर त्याला आपण उपसूर्य स्थिती असं म्हणतो, आणि जेव्हा लांब अंतरावर असते तेव्हा त्याला आपण अपसूर्य स्थिती असं म्हणत असतो. तर आज 22 डिसेंबर 21 डिसेंबरला अयन स्थिती आहे. म्हणजेच काय तर पृथ्वी आणि सूर्य यांच्यामधले जास्तीत जास्त लांब अंतर गेलेलं आहे, आणि म्हणून आपल्या पृथ्वीचा जो आस आहे तो जास्तीत जास्त दक्षिणेकडे कललेला आहे. म्हणजे त्याची लिमिट संपली. आता तो परत उत्तरेकडे सरकणं चालू होणार आहे. कधीपासून? तर 22 डिसेंबर नंतर. 22 डिसेंबर शेवटचा दिवस आहे आणि हा दिवस सगळ्यात लहान आहे, आणि म्हणून हळूहळू दिवस लहान होत जातो
22 तारखेला तो सगळ्यात लहान दिवस असतो आणि मात्र पुढे दिवस वाढत जातो. दक्षिणेकडे कलण्याची जी स्थिती आहे अर्थची ती आता उद्यापासून संपणार आहे. आता ती दक्षिणेकडे झुकणार नाही, तर आता ती उत्तरेकडे झुकत जाणार आहे हळूहळू. म्हणजे दिवस 22 डिसेंबर नंतर मोठा मोठा होत जाणार. हा स्पेशल दिवस आज 21 डिसेंबरला आपल्याला जाणवतो आहे. थँक्यू व्हेरी मच. बाय बाय.